आज आपण ज्ञानेश्वरीच्या 20व्या प्रवचनाच्या भागामध्ये आपण आज आहोत आणि आपण ज्ञानेश्वरी मधला जो चौथा अध्याय आहे ज्ञान संन्यास योग त्याच्यामधले भगवान कृष्णांनी अर्जुनाला सांगितलेला उपदेश रूपी श्लोक आपण बघतो आहोत. गेल्या वेळेस आपण 26व्या श्लोकापर्यंत आलो होतो. त्याच्यामध्ये ध्यान धारणा याचा जर यत्न केला म्हणजे ध्यान आणि धारणा असा जर यत्न केला एखाद्याने आणि त्याच्यामध्ये इंद्रियांचे जे विषयरूपी विषय असतात, इंद्रियांना अनेक विषयांची आवड असते, त्याची जर आहुती दिली आणि मन एकाग्र केला तर तसा जो ज्ञानी पुरुष आहे तो उच्च अवस्थेला जातो. याबद्दल भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितलं. आता पुढचा जो श्लोक आहे म्हणजे आता 27वा श्लोक आहे त्याच्यामध्ये आता आपण जाऊया. 27व्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला असं सांगतात, कित्येक ज्ञानी योगी इंद्रियांची सर्व कर्मे आणि प्राणांची सर्व कर्मे यांची ज्ञानरूपी अग्नीने प्रज्वलित झालेल्या आत्मसंयम रूपी योगाग्नीत हवन करतात. आता थोडासा श्लोक समजायला अवघड आहे, मी तुम्हाला सविस्तर तो समजून सांगतो. आता माऊलीने त्याचा अर्थ कसा सांगितला तोच आपण घेऊया. मी तो श्लोक तुम्हाला अर्थ सांगता सांगता समजून जाईल. माऊली काय म्हणतात, अर्जुनाला या पद्धतीने कोणी एक आपल्या दोषांना धुवून टाकतात. म्हणजे काय करतात ते अर्जुनाला असं सांगतात की आपल्यामध्ये दोष आहेत ते धुण्याची काय अनेक पद्धती, त्याच्यापैकी एक पद्धत काय आहे तर आता आत्मज्ञान आणि अविद्या जीवासह जगत कार्याची निवृत्ती जात आहे असं निर्बीज समाधी या दोहोंचा अभ्यास करणारे हृदयरूपी अग्नीमध्ये विचारांचा म्हणतात. म्हणजे काय, एखाद्याला जर आत्मज्ञान मिळालं आणि तू जर निर्बीज समाधी लावू शकला. आता आत्मज्ञान म्हणजे काय, आत्मज्ञान म्हणजे आपण स्वतः परमेश्वर आहे अशी ज्यावेळी अवस्था माणसाला येते तोच स्वतः परमेश्वर म्हणून जातो. म्हणजे आत्मा आणि परमात्मा एक होतात, त्याला आत्मज्ञान प्राप्त होणे असं म्हणतात. असं आत्मज्ञानाची जी अवस्था आहे आणि निर्बीज समाधी म्हणजे कुठलंही बीज नाही आता मनात. एखादा पदार्थ खाण्याचं नाही, एखाद्या वस्तूची प्राप्ती त्याचं नाही, मागच्या जन्मांमधल्या काही वासना राहिल्या असतील, काही गोष्टी राहिल्या या जन्मात कुठलंही बीज नाही आता मनामध्ये, अशी जी अवस्थेला निर्बीज समाधी म्हणतात. सविकल्प समाधी असते, काहीतरी विकल्प घेऊन एखादा प्रश्न घेऊन एखादा माणूस समाधी लावतो त्याला सविकल्प म्हणतात. निर्विकल्प म्हणजे कुठलाही प्रश्न नाही, कोणताही प्रश्न न घेता समाधी लावणे त्याला निर्विकल्प समाधी. आणि निर्बीज म्हणजे कुठलीच आता हे नाहीये, कुठलंही बीज नाही, त्याला निर्बीज समाधी म्हणतात. हे आत्मज्ञान आणि निर्बीज समाधी जर लावायची असेल तो हृदय जे जसं अरणी असते की नाही त्याच्यामध्ये आपण ताक घुसळतो आणि त्याचं मंथा करतो, तसं विचारांचा मंथा हृदयरूपी अरणीमध्ये. माऊली काय म्हणतात, हृदयाची जी अरणी आहे, हृदयरूपी जी अरणी त्याच्यामध्ये मंथा केला. कशाचा मंथा केला, विचार घुसवून टाकले, कुठलेही विचार राहिले नाही, कोणताही विचार नाही आता, निर्विचार मन झालेलं, कुठलंही बीज नाही आता, काहीच नाही आता. अशा अवस्थेला आपण गेलेलो आहे. अशा अवस्थेला ज्यावेळी योगी जातो त्यावेळी त्याची काय अवस्था होते त्याबद्दल ते बोलतात. अशा हृदयरूपी विचारांमध्ये आत्मज्ञान आणि निर्बीज समाधी या दोघांचा अभ्यास करणाऱ्या माणसाने विचारांचा मंथा केला, म्हणजे विचार पूर्णतः काढून टाकले. तुम्हाला साधारणपणे लक्षात येईल की ज्यावेळी आपण ध्यान करतो, दैनंदिन कर्म करीत असताना मनामध्ये अनेक विचार येत असतात. विचारांचा नुसता कलबला हा मनामध्ये चालूच असतो सातत्याने. पण ज्यावेळी तुम्ही ध्यान करता तर ध्यानामध्ये पण सुरुवातीला अनेक विचार असतात किंवा आपण सतत काही ना काही विचार येतात. कालच्या 1-2 दिवसापूर्वीच्या ज्या काही घटना घडलेल्या असतात त्या मनामध्ये येत राहतात. विचार म्हणजे काय असतं माहिती का तुम्हाला, विचार म्हणजे आपल्या स्मृतीमध्ये ज्या गोष्टी साठवलेल्या आहेत त्याच परत आपल्या पटलावरती येतात, त्याला आपण विचार म्हणतो. आलं लक्षात? किंवा भविष्याची चिंता करतो त्याला आपण विचार म्हणतो. हे सगळे निघून गेले, निर्बीज अवस्था आलेली आहे. हा, आणि असं अशा अवस्थेला असा विचारांचा मंथा केला, म्हणजे आला विचार काढला, आला विचार काढला, आला विचार, आता काहीच नाही अशा अवस्थेला आलाय. तो मंथा शांतीने बळकट, इतकी शांतता आली की त्या शांतीने तो मंथा बळकट केला विचारांचा. आणि वरून सात्विक धैर्याने बळकट धरून गुरुपदेशी रूपी जोराने ओढतात. आता हे जे आपण मंथन करतो ताकद, त्याला दोरी लावतात की नाही त्या दांड्याला, त्याला शांतीरूपी धैर्य ठेवलंय
आणि गुरु उपदेश जो आहे त्याची दोरी लावली. गुरु उपदेश काय असतो की गुरु सांगतात सगळं मनातून काढून, तशी दोरी लावली आणि असा विचारांचा मंत्र हृदयामध्ये केलेला आहे आणि असं निर्विचार मन झालेलं आहे. पुढे काय होतं, त्याप्रमाणे त्या साधकाने समरसतेने मंथन केले, समरसता आणले, मंथन केले, मग त्याचा त्वरित उपयोग होतो. त्याचा काय होतो, त्वरित उपयोग होतो. तो हाच क्या ज्ञानाग्नी प्रकट होतो. अशी अवस्था आली की ज्ञानाचा जो अग्नी तो प्रकट होतो. ज्ञानप्राप्तीच्या साधनाबरोबर योगाभ्यासही चालू असतो. ही जी ज्ञानप्राप्तीची त्याच्याबरोबर योगाचा अभ्यास पण चालू. योग म्हणजे परमेश्वराशी एक पावणे त्याचा अभ्यास होतो. तेव्हा पहिला समृद्धीचा, पहिल्यांदा समृद्धीचा धूर निघतो आणि नंतर आणि मादी सिद्धीचा भ्रमरूपी धूर निघून जातो. काही समृद्धी पाहिजे, काही सिद्धी पाहिजे, यांचा धूर त्याच्यातून या अग्नीतून निघून जातो. ते मन तेथे निर्विचार होऊन जातं. मग ज्ञानाग्नीची बारीकशी ठिणगी उगमा पावते, निर्माण होते. यमनियमांच्या चिंतनाने, यमनियम म्हणजे काय, खरे बोलणे, चांगले वागणे, शुद्ध. हे जे यमनियम सांगितले त्या यमनियमांच्या चिंतनाने, अभ्यासाने शुष्क झालेले जे होते ते मनाचे इंधन ज्ञानाग्नीला घातले. असं जे शुद्ध झालेलं मन त्याचं जे इंधन आहे ते ज्ञान अग्नीला घातले. आता त्या इंधनाच्या भडक्याने ज्ञानाग्नीच्या ज्वाला ब्रह्मभुवनापर्यंत गेल्या. अशा या ज्या ज्वाला आहेत त्या ब्रह्मभुवनापर्यंत गेल्या. त्या मोठ्या झाल्या. मग त्या ज्वालेत स्त्री, पुत्र, आसक्ती इत्यादी ज्ञानातराचे विषय समाधीच्या संमेलन, म्हणजे आपले स्त्री किंवा आपला पुरुष म्हणजे पती किंवा आपले मुलं, आप्तसुखी यांच्या ज्या वासना निघाल्या या पण निघून गेल्या. आता काहीच नाही राहिलं, काहीच नाही राहिलं. त्याच्यामुळे ते पण स्वार्थ त्यांच्या संविधा जळाल्या. त्या स्थळी आत्मसाक्षात्कार आणि निर्बीज समाधी यांचा अभ्यास करणाऱ्या दीक्षितांनी सोहमस्मी, सोहम या सोहमस्मी हा मंत्र म्हणत पेटलेल्या ज्ञानाग्नीत इंद्रिया कर्मांच्या आवती, म्हणजे इंद्रियांनी जे जी कर्म केली त्याच्या पण आवती देतात. सो हम म्हणजे तो मीच आहे, परमेश्वर मीच आहे. नंतर प्राणकर्मरूपी स्तुवा नामक दर्भपत्रासह अग्नीत अखेरची आवती पडली. ती पण शेवटची आवती पण दिली. कसली, प्राणकर्मरूपी जे काही कर्म त्याची पण आवती देऊन टाकली. आणि ब्रह्मतादात्म्याच्या एकरूप अवस्थेने, अशी जी एकरूप अवस्था आली ब्रह्माबरोबर, म्हणजे ब्रह्म म्हणजे परमेश्वर जी एकरूप अवस्था आली त्या अवस्थेत अवभूत स्नान झालेले असते. ती अवस्था शुद्ध होऊन जाते. मग आत्मज्ञानाचे सुख आणि धारणा, आत्मज्ञानाचे सुख आणि धारणा, ध्यान आणि समाधी, तोच पराकोश तोच प्रकाश ते सेवन करतात. काय, ध्यान, धारणा, समाधी सगळं एक होऊन जात. काहीच राहत नाही. जो ध्यान करणार आहे आणि ते प्राप्ती करायचे ते सगळं काही एक होऊन जात. कित्येक साधक अशा प्रकारचे यज्ञ करून जगात मुक्त झाले. असा जो यज्ञ करतात ते जगामध्ये मुक्त झालेले आहे. या यज्ञ क्रिया भिन्न आहेत पण सर्वांचे साध्य एकच. आता माऊली काय म्हणतात, या सगळ्या यज्ञ क्रिया त्या वेगवेगळ्या आहेत पण सगळ्यांचं साध्य काय की परमेश्वराची प्राप्ती करून. तर वेगवेगळ्या क्रिया काय ते पुढच्याच्या सांग. काही नामस्मरणाने देवाला आळवतात, काही भजनाने देवाला आळवतात, काही कर्म सातत्याने कर्मयोग करून आळवतात, काही ध्यान आणि धारणा करून आळवतात. अशा वेगवेगळ्या जरी तरी सगळ्यांचं अंतिम ध्येय काय, परमेश्वराची प्राप्ती. इथे या श्लोकामध्ये माऊलींनी काय केलं की माऊलींनी आपल्याला हृदयामध्ये, हृदय जे आहे आपलं त्याची अरणी केली आहे, हे भांड येते त्याच्यामध्ये विचारांचा मंथा केला. सगळे विचार काढून टाक, सगळी कर्म स्वाहा केली. जे आपले पती किंवा पत्नी किंवा मुलं किंवा इतर काही जे काय विषय वासना त्या पण त्याच्यामध्ये टाकून दिल्या. आता काही शिल्लक राहिलेलं. म्हणजे जो ज्याचं ध्यान करायचं तो परमेश्वर, जो ध्यान करणारा तो, आणि ज्याचं ज्ञान मिळवायचं तो, आणि ज्ञान सगळं एक होऊन गेलं. अशा रीतीने आत्मसाक्षात्कार झाला असं ते सांगतात. आणि सगळी कर्म जी आतापर्यंत केली पूर्वी आणि आता ती पण स्वार्थ. खरं म्हणजे काय होत असतं माहिती का, ज्यावेळी आत्मसाक्षात्कार होतो त्यावेळी त्या माणसाची सगळी कर्म नाहीशी झालेली असतात. त्याचं कर्माचं कुठलंही फल पुढे तयार होत नाही. तो त्या अवस्थेला पोहोचतो. त्याच्या पुढे अवधूत अवस्था असते, अशा बऱ्याच अवस्था असतात पुढे. त्या अवस्थेमध्ये करण्यासारखं काही राहत नाही. पण ती अवस्था आपण प्राप्त केली पाहिजे. ती प्राप्त करण्याकरता नियमित साधना केली पाहिजे. आणि ज्यावेळी आपण नियमित साधना करतो
त्यावेळी त्या साधनेमध्ये येणारी जी विघ्न असतात ती परमेश्वर एक एक दूर करतो. अशा रीतीने दूर केली जातात की आपण अंतिम टप्प्यापर्यंत, अंतिम पाडावापर्यंत जाऊन पोहोचतो, असं त्याचा अर्थ आहे. आता हे जे परमेश्वराने सांगितलं की यज्ञक्रिया भिन्न आहे, म्हणजे त्याचे मार्ग भिन्न आहेत परमेश्वर प्राप्तीचे, पण सगळ्यांचं ध्येय एकच आहे. जसं एखाद्याने नाशिकहून पुण्याला जायचं ठरलं, तर त्याला जाण्याला अनेक मार्ग आहे. तो सिन्नर, संगमनेर या मार्गाने जाईल, एखाद्या कल्याण मार्गाने जाईल, एखादा मुंबईला ट्रेननी जाईल आणि मग तिथून दुसरी ट्रेन पकडून जाईल, एखादा डायरेक्ट विमानाने जाईल. असे अनेक, जरी एखादा हवाई मार्गेच जाईल, डायरेक्ट सूक्ष्म देहाने जाईल, तिथे अनेक मार्ग असले तरी अंतिम ध्येय काय की पुण्याला पोहोचणे. तसं परमेश्वरापर्यंत जाण्याचे अनेक जरी मार्ग असले तरी सगळ्यांचं ध्येय एकच आहे की परमेश्वराची प्राप्ती करणे. आता या मार्गाबद्दल ते काय म्हणतात, या यज्ञ, त्याला यांनी यज्ञ म्हटले, या यज्ञांबद्दल ते काय म्हणतात पुढच्या श्लोकामध्ये, म्हणजे 28व्या श्लोकामध्ये ते असं म्हणतात. त्याचप्रमाणे द्रव्य यज्ञ, तपोयज्ञ, योग यज्ञ, वागज्ञ, हे वाणीचा यज्ञ, ज्ञान यज्ञ, असे 5 प्रकारचे यज्ञ आहेत. काही प्रयत्नशील संन्याशी तीक्ष्ण व्रताचे आचरण करतात. ज्यांनी संयम ठेवलाय असे संन्यासी तीक्ष्ण व्रताचे पण आचरण करतात. आता हा जो श्लोक आहे, भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितला, त्याचा अर्थ माऊली कसं सांगतात ते म्हणतात, काही एक यज्ञापैकी एकाला द्रव्य यज्ञ म्हणतात, एकाला तपोयज्ञ म्हणतात. हे सातत्याने तप म्हणजे सतत साधना करणे. तर एकाला योग यज्ञ म्हणतात, म्हणजे परमेश्वराशी योग पावणे, अशी संज्ञा आहे. कित्येक यज्ञात शब्दांचे हवन करतात, म्हणजे शब्दांनी शब्दांचं हवन करायचं. गुरुने उच्चारलेल्या वेदाचा शिष्याने नंतर उच्चार करणे, गुरुने जे वेद शिकवले त्याचा उच्चार शिष्याने करणे, अर्थात यज्ञविधी, वेद अध्ययन करणे, याला वाग्यज्ञ म्हणतात. म्हणजे वेदांचा अभ्यास करणे, गुरुंकडून जे वेद शिकले त्याचा अभ्यास करणे, याला वाग्यज्ञ म्हणतात. अर्जुना, हे सर्व यज्ञ मोठे अवघड आहे. हे सारे यज्ञ कसे अवघड आहेत, कारण यांचे अनुष्ठान करणे फार अडचणीचे आहे. यांचं अनुष्ठान करणे फार अडचणीचे आहे. परंतु ज्यांनी इंद्रियांवर विजय मिळवला आहे, त्यांनी आपल्या स्वतःच्या इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे, त्यांनाच आपल्या अधिकारानुसार करता येणे शक्य. कारण इंद्रियांवर विजय नाही मिळाला तर इंद्रिय सतत काय करतात, भटकत राहतात. त्याला काहीतरी खायला पाहिजे, काहीतरी पाहायला पाहिजे, काहीतरी ऐकायला पाहिजे, कुठल्या तरी स्पर्शाचा त्याला अनुभव पाहिजे. असे इंद्रिय इकडे तिकडे भटकत असतात. ते इंद्रियावरच ज्याने विजय मिळवला त्याला ते सोपं आहे. ते यज्ञ करते त्या क्षेत्रात प्रवीण असतात, म्हणजे असे जे यज्ञ करते, म्हणजे कुठल्याही मार्गाने जा, पण इंद्रियांवर विजय मिळवणं हे जास्त महत्वाचं, ते त्याच्यामध्ये प्रवीण असतात. आणि योग समृद्धीने संपन्न असतात. योग समृद्धी म्हणजे काय, परमेश्वराशी योग पावत असताना आपल्याला काही समृद्धी म्हणतात, त्याच्याने जे समृद्धी असतात, म्हणजे मनाची एकाग्रता, विषयाकडे लक्ष न जाणे, कमीत कमी आपल्या दैनंदिन जीवनाच्या गरजा ठेवणे, असं करत गेलं की योग समृद्धी प्राप्त होते आपल्याला. त्यांना आपल्या जीवात्म्याचे परमात्म्यामध्ये हवन करता आले, म्हणजे आपला हा जो जीव आहे त्याचं परमात्म्यामध्ये हवन करता आले, म्हणजे दोन्ही एकच आहे. जीवात्मा आणि परमात्मा एक होते, तशी अवस्था ती प्राप्त होते, असं ते सांगतात. आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंत काय, आता पुढच्या श्लोकामध्ये जाण्यापूर्वी मी तुम्हाला असं सांगतो की ज्यावेळी ती अवस्था प्राप्त होते त्यावेळी खरोखर तो अनुभव येतो आपल्याला की आपण आणि परमात्मा एक झालो, आपण आणि परमेश्वर वेगळे नाही आहोत, आपण एकच आहोत, याची प्रत्यक्ष अनुभूती आहे. पण ते अशक्य आहे का, नाही, ते शक्य आहे. पण ते शक्य जरी असलं तरी त्याच्याकरता प्रयत्न करणे मात्र क्रमप्राप्त आहे. आपण दैनंदिन जीवनामध्ये बघतो की छोटे छोटे जर आपण, आपल्याला जे ध्येय साध्य करायचे त्याचे जर आपण छोटे छोटे भाग केले आणि एक एक भाग जर पूर्ण करत गेलो तर आपल्या असं लक्षात येतं की अरे आपल्याला ते सहज शक्य आहे. एखाद्या बाईच्या घरी खूप जण पाहुणे जेवायला येणार आहे आणि तिला जर असं सांगण्यात आले की 15 पदार्थ बनवायचे, तुला 8-10 प्रकारच्या चटण्या बनवायच्या आहे, 4-5 प्रकारच्या भाज्या बनवायच्या आहे, 2-4 प्रकारच्या कोशिंबरी बनवायच्या आहे, 3-4 प्रकारचे गोड पदार्थ बनवायचे, परत चपात्यांमध्ये पुरी बनवायची, साधी चपाती बनवायची आहे, पराठा बनवायचा आहे, नान बनवायचा आहे,
असं जर तिला सांगितलं 2-4 प्रकारचे नंतर सुरुवातीला सूप बनवायचे, असं जर सगळे 15-20 पदार्थ असेल आणि ती जर बाई गांगरून गेली तर चालेल का? तर ती काय करते प्रत्येक पदार्थाची एकेकाची तयारी करतात. असं करत गेली असं त्याचे भाग करते. आता एक पदार्थ बनवू, एक सूप बनवू, मग त्याच्यानंतर हे बनवू, मग कांदे चिरून ठेवू, मग मिरच्या बारीक करून ठेवू. असं ज्यावेळी ती एकेकाची तयारी करते, तिच्या लक्षात येतं 1 झाला, 2 झालं, 3 झालं आणि हळू सगळे 15 पदार्थ तयार होतात. पण एकाच वेळी जर 15 पदार्थ करायला घेतले, तर ते शक्य नाहीये. तसंच ही जी अध्यात्म साधना आहे, याच्यामध्ये आपण काय बघतो, की आपण जिभेवरती नियंत्रण आणलं, की जिभेला काही खायला लागतं नाही, नियंत्रण. सारखं खायचं नाहीये. मी 2च वेळेस जेवणार आहे. पण जिभेवर नियंत्रण करा. मी कोणाबद्दल वाईट बोलणार नाहीये. मी इतरांचे गुणच बघणार आहे. मग कसं नियंत्रण येतं? दुसऱ्याबद्दल वाईट न बोलण्याचं. मी इतरांच्या बद्दल काही वाईट वाईट ऐकायला मिळत असेल, तर तिथे मी थांबणार नाही. त्याच्याकडे लक्ष देणार नाही. तर कानांवर नियंत्रण येतं. सतत मला नको तो स्पर्श नकोय. परपुरुषाचा नकोय किंवा परस्त्रीचा नकोय. सहजगत्या पण नको आणि असा पण नको किंवा अतिमखमलीचे कपड्यांचा मला स्पर्श नकोय. भरजरी कपडे नको. जे मिळतं त्याच्यात मला समाधान आहे. म्हणजे स्पर्श सुख. त्वचेचं जे असं एकेका इंद्रियांवरती ज्यावेळी आपण संयम करायला लागतो किंवा मी डोळ्यांनी योग्य तेच पाहीन, चुकीचं ते बघणार नाही. असं ज्यावेळी आपण संयम दैनंदिन जीवनात करायला लागतो, तर आपल्या पूर्ण प्रत्येक इंद्रियावरती संयम येतो आणि हळूहळू पूर्ण शरीरावर संयम येतात. संयम आणण्याचे कामी मन आपल्याला सहाय्यभूत आणि मनाला चांगलं काय आणि वाईट काय हे सांगायचं काम करतं बुद्धी करतं. श्रेयस काय आणि प्रेयस काय? श्रेयस म्हणजे काय? ते कायमस्वरूपी तुझ्याकरता चांगलं आहे. प्रेयस म्हणजे आत्ता तात्पुरता चांगलं वाटतं, पण पुढे चांगलं नाही. ते खूप गोड खाणं आता जिभेला चांगलं वाटतंय. पण काय खूप शुगर तयार होईल आणि मग डायबिटीज होण्याची भीती. आत्ता चांगलं वाटतं ते प्रेयस आणि कायमस्वरूपी चांगलं ते श्रेयस. आलं का लक्षात? हे ज्यावेळी बुद्धीने सांगितलं जातं आणि असं नियंत्रण आपण एका गोष्टीवर आणायला लागतो. की जसं वेळ आपण पाळायला लागतो, की नाही माझी साधनेची वेळ काय आहे? सकाळी 6 ची माझी साधनेची वेळ आहे. ती वेळ मी जर पाळायला लागलो, तर मग माझ्या मनात चिंता नाही होत. ती जर वेळ नाही पाळली तर चिंता होतो. अरे मग घरात चिडचिड होते. संयम आपण असं प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जर करायला लागलो, तर संयमित मन होतं. ऋषीमुनी जे होते, त्यांचं मन कसं होतं संयमित होतं. त्यांनी तो संयम मिळवलेला होता. म्हणून त्यांचं मन शांत होतं. बघा आपल्याला कुठे जायचं असेल आणि आपण वेळ नाही पाळली, तर चिडचिड व्हायला लागते. नवरा-बायको दोघं जण आपसात भांडणं व्हायला, "अहो तुमच्यामुळे उशीर झाला, माझ्यामुळे उशीर झाला." ते वाढतच जातं मग. म्हणजेच आपण जर संयम ठेवला प्रत्येक गोष्टीमध्ये आणि स्वतःवर नियंत्रण आणायला लागलो, तर साऱ्या गोष्टीवरती नियंत्रण येऊन जातं. तर स्वतःच्या मनावर विजय मिळवणे, स्वतःच्या बुद्धीवर विजय मिळवणे, हाच खरा मोठा विजय आहे. दुसऱ्यावर विजय मिळवणं फार सोपं आहे, पण स्वतःवर विजय मिळवणं फार अवघड असतं. तर प्रत्येकाने स्वतःवर विजय मिळवायला सुरुवात केली पाहिजे. आणि मग साधनेमध्ये पण आपली आपलं लक्ष, चित्त हे एकाग्र व्हायला लागतं आणि मन निर्विचार होतं. निर्विबीज समाधीकडे आपण जायला लागतो आणि तशा अनुभूती आपल्याला यायला ते मौलींना याच्यामध्ये सांगायचं. तर पुढे काय म्हणतात माऊली पुढच्या श्लोक, कित्येक आपण वायूच्या ठिकाणी प्राणवायूचे हान करा. प्राणवायू म्हणजे जो आपण आतमध्ये घेतो. आपण वायू म्हणजे जो सोडतो. आपण वायूच्या ठिकाणी प्राणवायूचे हवन करतात. नाही ते एकामेकांमध्ये मिक्स करतात. काही दुसरे प्राणाच्या ठिकाणी आपणाचे हवन करतात. हं. प्राणाच्या ठिकाणी आपणाचे आता तुम्ही करून पाहू नका सध्या. खूप प्रॅक्टिस झाल्यानंतर ते आपोआप जमायला लागतात आपल्याला. आतूनच ध्यानामध्ये जमायला लागतात. काही प्राणायामात कुशल असलेले योगी प्राण व आपण या दोघींच्याही गतीनं रोखून टाकतात. ते प्राण आणि आपण दोघांच्याही गतीनं रोखून टाकतात. हं. आता हे कसं सांगितलंय माऊलींनी समजावून. माऊली म्हणतात, अभ्यास योगाने योगी अपान वायू रूपी अग्नीच्या ठिकाणी बाहेरच्या प्राणवायू त्या शरीरात प्रवेश करून प्राणद्रव्यांचे हवन करतात. म्हणजे श्वास घेतला आणि तो रोखून धरला. तसंच हे अर्जुना कित्येक प्राणवायूच्या ठिकाणी शरीरात असलेल्या आपण वायूला बाहेर सोडून हवन करतात. म्हणजे बाहेर सोडलेलं आहे आणि आता आतमध्ये काहीच नाही अशी स्थिती. हा कित्येक प्राण आपण दोघांचा निरोध करतो. दोघींचा म्हणजे त्याच्यावर नियंत्रण आणतं.
त्यालाच प्राणायाम म्हणतात. असं केलं तरी आपल्याला शुद्धता आली याचा अनुभव येतो. काही लोक जे आहेत ना, मी अशी पण लोक पाहिले ज्यांनी नित्य प्राणायामाचा अभ्यास केला, म्हणजे भस्त्रिका असेल, कुंभक असेल, त्यांना देखील बऱ्याच गोष्टींच्या प्राप्ती झाल्या. म्हणजे प्राणायामही तुम्ही नित्य केला, ध्यानधारणा पण नित्य केली, ध्यान नित्य केलं तरी तुम्हाला बरीचशी प्राप्ती होऊन जाईल. परमेश्वराच्या एकदम जवळ जाल आणि परमेश्वर प्राप्ती मग ही अवघड नाही. पण अंतिमता ध्यानच लागलं पाहिजे. ध्यानानंतर मग समाधी लागते. समाधी मध्ये मग निर्विकल्प समाधी, सविकल्प समाधी, आणि त्याच्यापुढे निर्बीज समाधी, आणि मग आत्मसाक्षात्कार काय अवघड नसतो. जसजसं तुम्ही साधना कराल तसतसं तुम्हाला अनुभूती येतात. पुढच्या श्लोकात भगवंत काय म्हणतात, दुसरे कित्येक योगी आहाराचा ज्यांनी संयम केलाय, म्हणजे आहारावरती नियंत्रण ठेवलंय, ते प्राणांचे हवन प्राणांच्या ठिकाणी करतात. ते सर्व यज्ञ व्यत्य असून त्यांनी यज्ञ करून पातके नष्ट केली आहेत. म्हणजे कित्येक योगी काय करतात, आहार जो आपण शरीरामध्ये घेतो त्याच्यावरती नियंत्रण ठेवतात. आणि मग असं नियंत्रण ठेवलं, असा संयम ठेवला, ते प्राणांचे हवन प्राणांच्या ठिकाणी करतात. मग त्याला प्राणावरती विजय मिळवतात. प्राण म्हणजे श्वास, किंवा जीवनशक्ती जी आहे त्याच्यावरती त्यांना संयम करता येतो. हे सर्व यज्ञ व्यत्य असून त्यांनी यज्ञ करून पातके नष्ट केली. यज्ञ व्यत्य म्हणजे यज्ञ म्हणजे हेच, असा जो संयम करणे त्याला यज्ञ म्हणतात. आणि असं करून त्यांनी पातके नष्ट केली आहे, आणि मग आपले पाप कमी व्हायला लागले. आता या श्लोकाचा अर्थ माऊली कसा सांगतात, ते काय म्हणतात, कित्येक योगी व जे आसनाच्या हठयोगी क्रमाने सर्व प्रकारच्या आहाराचा संयम करून प्राणाच्या ठिकाणी कुंडलिनीचे मोठ्या प्रयत्नाने हवन करतात. आता हे जे ना कुंडलिनी वगैरे कुंडलिनी शक्ती, जसं तुम्ही ध्यान करत राहाल एके दिवशी गुरुकृपेने कुंडलिनी आपोआप जागरूक. ते केव्हा होईल असं जर तुम्ही प्रश्न विचारला तर ते गुरु करून घेतात. पण ती होईल का, आता होईल का, उद्या होईल का, नंतर होईल का, असा विचार करण्यापेक्षा नित्य साधनेला बसायचं. गुरुंनी काय शिकवलंय, आसनावरती बैठ, डोळे मिट, नमस्कार आणि साधना चालू कर. मन हळूहळू निर्विचार कर. आला विचार जाऊ दे, आला विचार जाऊ दे, आणि मग पुढे एके दिवशी आपोआप कुंडलिनी जागृती होते, आणि मग पुढे गुरु पण आपल्याला मार्गदर्शन करतात. याप्रमाणे सर्व यज्ञ करते मोक्षा मार्गाचे प्रवासी असतात. त्या सर्वांनी यज्ञाच्या मनाच्या ठिकाणचे सर्व मळ धुवून टाकलेले असतात. हा जो साधनेचा यज्ञ, याच्यामध्ये मनामध्ये जे विचार येतात त्याचे जे मळ आहेत त्यांनी धुवून टाकलेले असतात. आला विचार काढून टाकतात, आला विचार काढून टाकतात. आणि शक्य आहे, तुम्ही प्रयत्न करून पहा. त्यांनी अज्ञान जाळून टाकल्यामुळे स्वभावताच ज्यांच्यासाठी ब्रह्मतत्व उरलेले असते, की जे अद्वैत ब्रह्माच्या ठिकाणी अग्नी आणि हवन करता, हे द्वैतत्व. म्हणजे असं विचारांचा मळ काढून टाकल्यानंतर काय होतं, की जो परमेश्वर त्याची प्राप्ती होते. म्हणजे त्याची साधना करणारा, परमेश्वराची साधना करणारा जीव आणि परमात्मा दोन्ही एक होतात. म्हणजे दोन वेगळे राहत नाही, अद्वैत अवस्था येते. द्वैत उरतच नाही. ज्या अद्वैत स्थितीत यज्ञकर्त्याच्या अपेक्षा पूर्ण होतात. यज्ञकर्त्याला जी परमेश्वराची परब्रह्माची प्राप्ती करायची, हे प्राप्ती करून घेणारा आणि जे प्राप्त करायचे दोघं उरतच नाही, दोघं एक होऊन जातात. द्वैत नाहीसं होतं आणि अद्वैत अवस्था आहे, जिथे विचारांचा प्रवेश होत नाही आणि द्वैत भावनेचा दोष स्पर्श करू शकत नाही. द्वैत भावनेचा स्पर्श करू शकतो. अशी अवस्था आली की वृक्ष देखील आपल्याशी बोलतात, घरातला सोफा देखील आपल्या, द्वैत काही राहत नाही. आपण त्या अवस्थेला पोहोचू की अद्वैत अवस्था येईल. हे खरं म्हणजे सगळं साधनेला वेळ दिल्यानंतर. परत परत मी तुम्हाला काय सांगतो, तुम्ही साधनेला बसा, सातत्याने साधना करा, नियमित वेळ द्या. हे अवघड नाही, हे सहज शक्य आहे, हे मला तुम्हाला सांगायचं. ही प्रयत्नाने साध्य होणारी गोष्ट आहे, तुम्ही लक्षात घ्या. पुढचा जो श्लोक आहे 31वा जो श्लोक आहे तो आपण बघूया. त्यामध्ये भगवंत काय म्हणतात, या यज्ञाचे अवशिष्ट जे अमृतरूपी फल ते भोगणारे ब्रह्मपदाला जातात. हा यज्ञ म्हणजे साधनेचा यज्ञ. यज्ञाचे अवशिष्ट जे अमृत रूपी फल ते भोगणारे ब्रह्मपदा, म्हणजे त्यांना परमेश्वराची प्राप्ती होते. अर्जुना, जे मनुष्य जन्माला येऊन कोणताच यज्ञ करीत नाही त्यांना ऐहिक सुख प्राप्त होत नाही, मग परलोक सुख होत. ते काय म्हणतात भगवंत,
की जन्माला आलेला असा जो माणूस आहे तो कोणताच यज्ञ करत नाही, ते कोणत्याही प्रकारची साधना करत नाही, त्याला ऐहिक सुख मिळत नाही. म्हणजे या जीवनामधले जे सुख आहे ते त्याला मिळत नाही. मग त्याला परलोक सुख म्हणजे देह सुटल्यानंतर वरच्या लोकांमध्ये जे सुख आहे ते तरी कसं मिळेल असं ते सांगतात. आता याचा विस्तार करताना माऊली कसं म्हणतात, माऊली म्हणतात, असे अनादि सिद्ध शुद्ध आणि ज्ञानरूपी यज्ञात शिल्लक राहिलेले ब्रह्म असते ते अहम ब्रह्मास्मी हा मंत्र म्हणून ब्रह्मनिष्ठ सेवन करतात. अहम ब्रह्मास्मी म्हणजे अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म अशी अनुभूती येते प्रत्यक्षामध्ये. जेव्हा ती अवस्था येते तेव्हा त्या अवस्थेला मीच स्वतः ब्रह्म आहे अशी अनुभूती येते. हम्म असे जे यज्ञातील ज्ञानरूपी शेष अमृताने संतोष पावले आणि जन्म मरण भावरूप मोक्षाला प्राप्त झाले. म्हणजे जन्म मरण त्या भावाच्या पलीकडे गेले, मोक्षाला पावले असं त्यांना अमृत मिळालं. हम्म म्हणून ते सहजच ब्रह्म झाले, असे ते परब्रह्म होऊन गेले. ज्यांना आत्मसंयम रूप अग्नीची सेवा घडत नाही, तर ज्यांनी असा स्वतःवरती संयम केला नाही त्यांना अशी सेवा घडत नाही. योग व यज्ञ ज्यांच्या हातून घडत नाही, म्हणजे कुठल्याही देवाचं काही ते करत नाही, ज्यांच्यातून काही घडत नाही, त्यांची विरक्तीशी लग्न कधी होत, त्यांना विरक्ती पण येत नाही. ते सगळ्या विषय वासनांमध्ये अडकून पडतात, विरक्ती येत नाही त्यांना. ज्यांचे ऐहिक धड नाही, म्हणजे त्यांचा असं ऐहिक धड नाही, म्हणजे जीवनामध्ये त्यांना काहीही मिळत नाही, त्यांचं असं ऐहिक धड नाही, त्यांच्या पारलौकिक अवस्थेची गोष्टच बोलत. त्यांना पारलौकिक जे सुख आहे म्हणजे देह सुटल्यानंतर जे वरच्या लोकात जातो तिथे कसली सुख, इथे मिळत नाही तर तिथे काय मिळणार. म्हणून प्रत्येकाने परमेश्वराची प्राप्तीची साधना करायला पाहिजे. जे आपलं दैनंदिन संसारातली कर्तव्य आहे ती सांभाळत ती आपण करायला पाहिजे असं त्याचा. आता पुढचा जो श्लोक आहे 32वा, त्यामध्ये परमेश्वर काय म्हणतात ते बघूया आता आपण. भगवान कृष्ण अर्जुनाला असं सांगतात, याप्रमाणे वेदद्वारा अनेक प्रकारच्या यज्ञांचा विस्तार झाला आहे. हे सारे यज्ञ कर्मप्रधान आहेत असे समज. असे झाल्याने तू मुक्त होशील. म्हणजे ते काय म्हणतात की वेदाद्वारे अनेक यज्ञांचा विस्तार केला गेलेला आहे. म्हणजे परमेश्वराला प्राप्त करण्याचे असे अनेक यज्ञ वेदांनी सांगितलेले आहेत. हं. हे सारे यज्ञ कर्मप्रधान आहेत. ते काहीतरी कर्म करून ते आपल्याला ते यज्ञ पूर्ण करायला लागतात, म्हणजे साधना करायला लागतात. आणि ते तू केल्याने तू मुक्त होशील हे तू लक्षामध्ये घे. याचा अर्थ ते कसं सांगतात, अर्जुना याप्रमाणे तुला अनेक यज्ञ प्रकार सांगितले आहेत, हं? ज्यांचा वेदामध्ये अधिक विस्तार करून सांगितला आहे. त्यांचा वेद जे आहे त्या वेदांमध्ये अनेक प्रकारे विस्तार करून ते सांगितलेले आहेत. तथापि या विस्ताराशी आपल्याला काय करायचं, एवढा विस्तार ऐकून आपल्याला काय करायचं. हे सर्व यज्ञ कायिक, वाचिक आणि मानसिक कर्मापासून होतात. कायिक म्हणजे शरीर, हं? वाचिक म्हणजे वाचन आहे आणि मानसिक म्हणजे मनाच्या लेवलला असतात. म्हणजे जसं आपण मानस पूजा म्हणतो, हं? मानसिक कर्मापासून होतात, आत्म्यापासून होत नाही, की आत्म्यापासून होत नाही. हे यज्ञ फलाच्या अपेक्षेने केल्यास बंध प्राप्त होते. या सगळ्या प्रकारच्या ज्या पूजा आहेत, अर्चा आहेत, त्या ध्यान साधना सगळं काही, या जर तुम्ही शरीराने, वाचेने किंवा मनाने केल्या तर त्याच्याने तुम्हाला बंध प्राप्त होतात. तुम्ही फलस्वरूप म्हणजे मला अमुक फल मिळायला पाहिजे असं समजून जर ते केला तर त्याचं बंधन तयार होत. असे तू जाणार म्हणजे तुला कर्मबंध प्राप्त होणार नाही. अपेक्षा ठेवल्या तर बंध प्राप्त होणार, अपेक्षा नाही ठेवल्या तर कर्मबंध प्राप्त नाही होणार. अर्जुना द्रव्यादी यज्ञापेक्षा, आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात ते बघूया. अर्जुना द्रव्यादी यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. ते काय म्हणतात, द्रव्यादी यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ. श्रौत स्मार्त कर्म हे ज्ञानातच समाप्त होतात. म्हणजे द्रव्याकरता जे यज्ञ केले जातात त्याच्या जे नुसतं ज्ञानप्राप्तीचा जर यज्ञ केला तर तो जास्त श्रेष्ठ आहे. त्याच्यामध्ये सगळी आपली कर्म जळून जातात. त्याचा विस्तार ते कसं करतात, अर्जुना ज्याचा आधार वेद आहे, ज्याचा आधार वेद आहे, ते बाह्यक्रिया प्रधान स्थूल यज्ञ सांगितले आणि ज्यापासून स्वर्ग सुखाचे अपूर्व असे फळ प्राप्त होते. जे यज्ञ म्हणजे जड द्रव्याची आहुती आहे,
त्यामुळे सूर्यासमोर ताऱ्यांच्या तेजाची संपत्ती निस्तेज ठरते. जसं सूर्याची प्राप्ती आपल्याला सूर्य जसा दिसला तर इतर तारे दिसत नाही त्यावेळी सूर्य उगवल्यावर. त्याप्रमाणे निश्चित त्याप्रमाणे सर्व जड यज्ञ या ज्ञान यज्ञामुळे फिके ठरतात. इतर जे जड यज्ञ आपण करतो इतर प्रकारच्या ज्या सगळ्या साधने तर ज्ञान साधना केली म्हणजे ज्ञान साधनेमध्ये म्हणजे जी ध्यान साधना आपण शिकलोय ती जर तुम्ही केली तर ती इतर यज्ञांसमोर ती फिकी आहे. तर ते याच्याने डायरेक्ट परब्रह्माची प्राप्ती होते. इतर साधनेमध्ये फार फिरतो माणूस. म्हणून जी शक्तिपात दीक्षा जी तुम्हाला शिकवली गेलेली ती सुपरफास्ट आहे असं समजली जाते. ती कशी त्याची त्याला ते हे रूपक कसं येतं की सूर्य उगवल्यावरती इतर तारे दिसतात का नाही दिसत. सूर्यासमोर कोणाचं चालत नाही. रात्रीच्या अंधारात तारे दिसतात. असंही ज्ञान साधना जर तुम्ही केली म्हणजे ध्यान साधना केली तर ती जास्त श्रेष्ठ असत. असे बाकी परमात्म सुखाचा ठेवा मिळवण्यासाठी साधक बुद्धीच्या डोळ्यात जे अंधन घालण्यास कधीही विसरत नाही. जे ज्ञान सद्यस्थितीतील कर्माचे अखेरचे फळ निष्कर्पपणाची खाण आहे. आणि तळमळणाऱ्या साधकाचे पूर्ण समान आहे. हे जर केलं तुम्हाला सगळं काही मिळून म्हणून त्याने त्याला वेगवेगळी विशेषणं दिलेली आहे. माऊलीने त्याला काय शब्दरूपी विशेषणं दिलेली. निष्कर्पपणाची ती खाण आहे. ते काय निष्कर्म करण्याची खाण म्हणजे काही कर्माचं त्याचं फळ तयार होत अशी ती खाण आहे असं ते सांगतात. जे ज्ञान मिळाले असं प्रवृत्ती चांगली होते ते ज्ञान मिळाले काही करायचं राहत आणि खरोखर असं होतं बरं का काही करण्यासारखं राहत नाही. बरेचसे जे योगी होऊन गेलेले जे राजे होते मुनी होते किंवा मोठमोठे व्यापारी होते ज्यांच्याकडे राजमहाल सगळं काय होतं त्यांना जेवढी अशी परमेश्वराची प्राप्ती त्यांनी सगळ्याचा त्याग केला आणि मिळालेलं ज्ञान देण्याचे ते मागे लागले. म्हणून ते म्हटलं सगळ्या प्रवृत्ती चांगली होती काही करावसे वाटत नाही. तर्काची दृष्टी जाते तर्क वितर्क करण्याची दृष्टी निघून जाते. ज्याच्या योगाने विषयाच्या आसक्तीला इंद्रिय विसरून जातात. इंद्रिय काय विषय काय असतात इंद्रियांना धरत असतात ना नेहमी ते साऱ्या विषयांची आसक्ती पण निघून जाते. मनाचे मन पण संपते मन हे राहतच नाही. मन आणि आत्मा एक होऊन जातात प्रत्यक्ष मनाचे मन पण राहतच नाही. जिथे बोलाचा बोलकेपणा बंद पडतो तिथे बोलाचा बोलकेपणा बंद पडतो. न बोलताच समोरच्याला अनुभूती येऊन जाते. बोलायला पाहिजे असं काही राहत नाही समोरचं आलं की त्याला लगेच अनुभूती येऊन जाते. ज्याच्यात जाणायची वस्तू ब्रह्म प्रत्यक्ष सापडते. जाणायची वस्तू जी ब्रह्म ते प्रत्यक्ष सापडते. ब्रह्म आणि आपण एक होऊन जातो. परब्रह्म आणि आपण एक होऊन जातो. वेगळे राहत नाही. काय त्यामुळे सत्पुरुषांमध्ये ते सत्पुरुष असतात संत असतात त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या देवांची दर्शन होतात. अलग लक्षात वेगळं काही राहतच नाही. जेथे वैराग्याचे दारिद्र्य नष्ट होते वैराग्याचं जे दारिद्र्य ते नष्ट होऊन जात. विवेकाचा हावरेपणा संपतो. विवेक म्हणजे चांगली बुद्धी तिचा हावरेपणा संपून जातो. येथे डोळ्याने न पाहता आपले स्वरूप सहजच ब्रह्मरूपाने प्रत्यक्ष दिसते. डोळ्याने न आपल्या स्वतःचं ब्रह्मस्वरूप प्रत्यक्ष दिसत. आता हे जरी समजायला तुम्हाला अवघड असेल तरी प्राप्त होण्यासारखं आहे आणि प्राप्त करायला एकच मार्ग एकच गुरु केली आहे. ती म्हणजे गुरूंनी सांगितलेल्या साधनेने आपण साधना करत राहा. साधनेला वेळ काढा. जसं जसं आपण साधनेला वेळ काढ आणि दैनंदिन कर्म पण इतर 8 तास करत राहतो. मग झोपायचं जे कर्म ते 6-7 तास करतो आणि 2-3 तास सकाळी 2-3 तास सकाळी जे आपले विधिवत कर्म आहे शरीर शुद्धी करता करणे जेवण करणे हे करत राहतो. हळूहळू परमेश्वर काय करतो की त्या बाकीच्या गोष्टी सहज सोप्या होतील अशा करून टाकतो आणि हळूहळू अशा साधकांनी चिकाटी झाली तर त्याला परमेश्वराची प्राप्ती अशक्यप्राय नाही. आपल्या आश्रमातही काही साधकांना प्रत्यक्ष परमेश्वराची प्राप्ती प्राप्त झालेली अशक्यप्राय नाही सहज शक्य आहे. पण गंमत अशी आहे याच्यामध्ये की तुम्ही वेळ दिला पाहिजे. बहुतेक साधक काय सांगतात त्यांना असं विचारतो ध्यान संपल्यावर जेव्हा त्यांच्या काय ध्यान नेहमी तर चालू आहे का ते म्हणता नाही हो 1-2 दिवस मध्ये झालं नाही बरं का मध्ये काही दिवस झालंच नाही बरं का. तर तुम्ही वेळ काढा साधनेला मनाचा संयम ठेवा. सकाळी लवकर उठलो साधनेला सुरुवात करून टाकली साधना. रात्री लवकर झोपायची सवय लावली. सकाळी लवकर उठलो दिवसा झोपणं तर रात्री आपसुकच सगळं शरीर थकून जातं लगेच गादीवर पडलं की माणसाला झोप लागून जाते.
कोणताही वेळ काढा, कधी रात्री जरी ध्यानाला बसलं तरी हरकत नाही. दुपारी महिला ज्या असतात त्यांना दुपारची वेळ निवांत असते, सगळ्यांची जेवण खावणं झाली, काही हरकत नाही त्यावेळी करा. पण नियमित साधना करा. मला सांगायचं त्या साधनेला वेळ द्या. ही जी तुम्हाला साधना जी शिकवलेली त्याकरताच शिकवली, त्याकरताच तुम्ही निवडले गेलेले आहात. म्हणूनच आपण एकमेकाच्या समोर बसले आहोत आणि साधना करतो आहोत हे आपण लक्षात घ्या. आपण वेळ दिला तर हे शक्य आहे, अन्यथा हे शक्य नाही. पुढच्या श्लोकामध्ये माऊली काय म्हणतात, ते ज्ञान सद्गुरूजवळ जाऊन त्यांना दंडवत घालून केलेला नमस्कार, सेवा आणि आत्मा संबंधी प्रश्न या साधनांद्वारे जा. काय म्हणतात भगवान कृष्ण माऊली अर्जुनाला सांगतात तो श्लोकामध्ये ते काय, हे जे ज्ञान आहे ते सद्गुरूंजवळ जाऊन त्यांना दंडवत घालून केलेला नमस्कार. सद्गुरूंजवळ जाऊन दंडवत घालून नमस्कार केला म्हणजे त्यांना आपण शरण गेलो. हं, त्यांची केलेली सेवा, किंवा त्यांनी सांगितलेल्या केलेल्या सेवा. तर प्रत्यक्ष काय गुरूंची सेवा करायची गरज नसते. कारण गुरुने आपण एका शहरात राहत नाही आणि जरी राहत असलो तरी गुरूंकडे सगळे साधन सुविधा असतात. बरेचसे गुरु संसारात असतात, त्यामुळे त्यांच्याकडे सेवेची सगळी साधनं असतात. मग गुरु कोणाची सेवा सांगतात तर साक्षात परमेश्वर ज्याच्यामध्ये आहे असे जे गोरगरीब अनाथ आहेत त्यांची, किंवा प्राणी किडा मुंगी अशा सगळ्यांची ते सेवा करायला सांगतात. ती सेवा आपण करावी. आत्मसंबंधी प्रश्न साधनेद्वारे जाण, आणि असे काही प्रश्न तुम्हाला आढळले तर ते तुम्ही विचारा. जसं आता यांनी विचारला होता प्रश्न, तिसरी रूपामध्ये मला गजानन महाराजांचं दर्शन झालं योग्य आहे का, जे काही साधनेमध्ये प्रश्न पडतात ती तुम्ही गुरूंना विचार. ते शब्द प्रभू, जे गुरु असतात ते शब्द प्रभू असतात. तत्व साक्षात्कारी श्री गुरु तुला ज्ञानाचा उपदेश का, असे जे तत्व साक्षात्कारी जे गुरु आहे, श्री गुरु आहे ते तुला ज्ञानाचा उपदेश म्हणजे आलेल्या अडचणी तुझ्या सोडवतील. आणि गुरु खरोखर अडचणी सोडवत जातात. ते मग सहज साध्य होऊन जात. एक साधक एकदा यायचे असे साधनेला, वयस्कर होते ते, आणि पैसा अडका समाजामध्ये मान सन्मान त्यांना खूप होता. एकदा ते मला असं म्हणाले साधना झाल्यानंतर ध्यानाचं रूप, अहो काय ते आमच्या घरामध्ये आता आमची सगळ्यांची वय ही 68च्या पुढे गेली आहे, पण बहीण भावांमध्ये वाटण्यांचे जरा प्रश्न निर्माण झालेले आहेत. मग असं चालू. म्हटलं काळजी नका करू, त्या कोर्ट आवरल्या जातील होऊन जाईल. म्हटलं चिंता काय करता, सगळ्यांना समजून उमजून करा. आणि मग काही दिवसात त्यांच्या कोर्ट कचेऱ्या इतक्या सहजगत्याने संपल्या, त्या बहीण भावांमध्ये अतिशय आनंदाचं होते ना, फारच सहजतेने झालं. म्हटलं अरे बाबा हे सहजतेने करून का घेण्यात, का तर तुझ्या मनामध्ये ती चिंता राहू नये तिकडची, म्हणून सहजतेने करून घेतलं. तुमच्यामध्ये कुठले ताणतणाव राहिले तर परत साधण्यामध्ये तुला ते आठवत राहत, म्हणून ते कर. म्हणजे गुरु काय करतात, अशा एक एक गोष्टी करून घेतात. म्हणजे परमेश्वरी शक्ती जी असते ती परमेश्वर गुरुमध्ये प्रकट झालेलं आहे. परब्रह्म ते प्रत्यक्षामध्ये तसं करून घेतात. आणि कालच एका साधकांशी मी बोलत होतो आपल्या आश्रमातल्या, ते म्हणाले सर मी जसे या सेवेमध्ये आलो, हे जे आपण महिलांना जे देतो ना किराणा, त्या सेवेमध्ये ते बऱ्यापैकी कुटुंबांचा हातभार उचलतात. ते नाव त्याच्यामध्ये मी जसं आलो म्हणाले, मला असं जाणवायला लागलं की माझे काम फार सहज आणि सोपे व्हायला लागले म्हणाले. ते सुरुवातीला 2-3 कुटुंबांचा किराणाचे पैसे द्यायचे, नंतर ते जास्त किराणांचे लोकांचे द्यायला लागले. त्याने माझी कामं जी व्यवसायातली ती इतकी सहज सोपी व्हायला लागली म्हणाले, आणि घरातली ती मला जाणवायला लागली. म्हटलं जे लोक सेवेमध्ये येतात तर परमेश्वर त्यांचं काम आपोआपच करून टाकतो आणि जीवनामध्ये सहजता अनुभवायला यायला लागते. ते प्रत्यक्षामध्ये खरं आहे ते, मी तुम्हाला सांगतो. आता हा जो श्लोक होता त्याचा विस्तार माऊलींनी कसा केलाय ते आपण बघूया. माऊली काय म्हणतात, अर्जुना असे अत्यंत उत्तम असे ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचे असेल, जे परब्रह्माचं जे ज्ञान आहे प्राप्त करून घ्यायचे असेल, मनात आणायचे असेल, त्याचा त्याचा मनात अनुभव यावा असे वाटत असेल, तर या शब्दज्ञानी संतांची, शब्दज्ञानी संत जे आहेत त्यांची सेवा करावी. चांगला भाव ठेवून त्यांची सेवा करावी. ते संत साक्षात ज्ञानालय, ते संत कसे साक्षात ज्ञानालय आहे. त्यांची सेवा हा त्या घरचा उंबरठा आहे. त्यांची सेवा त्या घराचा उंबरठा आहे, त्या ज्ञानालयाचा तो उंबरठा आहे. अर्जुना तू सेवा करून संतांना आपलेसे कर, त्यांची सेवा करून त्यांना आपलेसे कर. तरी देहाने
अंतःकरणाने आणि जिभे भावे संत चरणाला नमस्कार करा. कसं देहाने, अंतःकरणाने, आणि जिभे भावे संतांचं जे चरण आहे त्यांना नमस्कार करावा. आणि निराभिमानपणाने, निराभिमान म्हणजे कुठला अहंकार अभिमान न ठेवता त्यांची सर्व प्रकारे सेवा करा. अशी सेवा केली असता आपल्याला जे आत्मज्ञान अपेक्षित असते त्या संदर्भात प्रश्न केला असता ते संत ज्ञानोपदेश करतात. आपले जे काही प्रश्न असतात ते प्रश्न सोडवतात. ते आपल्याला ज्ञानोपदेश करतात की ज्या सांगण्याने, अशा उपदेशाने, अशा सांगण्याने त्यांच्या मन ज्ञान संपन्न होऊन जाईल. मग संशयाला प्राप्त होते. मन परत संशयाला प्राप्त होते. म्हणजे मनातले सगळे संशय निघून जातात. आपल्याही ज्यावेळी आपण ध्यानाचा वर्ग घेतो आणि ध्यानाच्या वर्गानंतर साधक काही प्रश्न विचार, कोणीतरी प्रश्न विचारतं आणि त्या प्रश्नाचं उत्तर देताना उत्तराचा विस्तार होत जातो आणि जे साधक काही प्रश्न विचारत नाही किंवा विचारावे असे मनात असतात त्यांच्या प्रश्नांची पण उत्तरं दिली जातात. हे आपोआप घडून जातं बरं का खरं. सूर्य उगवला की त्याला प्रकाश याला देईल आणि त्याला देईल असं त्याचं काही नसतं. सूर्याचं तो सगळ्यांनाच प्रकाश देतो. हा माझ्या जवळचा आणि तो माझ्या लांबचा असं काही नसतं सूर्याचं. तसं एक श्रीगुरु जे असतात त्यांच्या समोर बसलेले जे साधक असतात, हा जवळचा तो लांबचा असं काही नसतं. गुरूंकरता सगळे सारखेच असतात. आणि मग एखाद्याच्या प्रश्नाच्या विचारण्यामध्ये त्याचं उत्तर देण्यामध्ये इतरांच्या प्रश्नांची आपोआपच उत्तर दिली जातात. ते इतक्या सहजतेने लिहिलंय घडतं की तो साधक म्हणतो, अरे माझ्या प्रश्नांची उत्तर मला मिळाली, न विचारता न बोलता मला मिळाली. कोणाला तरी ते बोलायला प्रवृत्त करतात आणि आपोआप घडतात. म्हणजे प्रश्न विचारणंही चांगलं आहे, प्रश्नाचं उत्तर मिळाल्यावर मौन पाळणंही चांगलं आहे. संवाद झाला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की मौनानेच तो संवाद साधला जातो. गुरूंना आपण भेटायला जातो आणि मौन असतं. गुरूंचंही मौन असतं. आपले असे काही क्षण जातात मौनामध्ये आणि गुरूंना काही द्यायचं असतं ते देऊन टाकतात. कधी मौनाने देतात, कधी बोलून देतात, कधी प्रसादाच्या रूपाने देतात. येन प्रकारे देणे हाच ज्यांचा स्वभाव आहे ते द्यायला तयार असतात. घेणारा हवा असतो आणि घेणाऱ्याचा जर आत्मभाव शुद्ध असेल, पवित्र असेल तर गुरूंच्या कडे जी खाण असते त्याचे दरवाजे सचाड उघडले जातात आणि मग सहजतेने ते त्याला मिळायला लागते. ते इतके देतात की घेणारा थकून जाईल ते इतके देतात आणि एके दिवशी देता देता आपलं आत्मज्ञानच त्याला देऊन टाकतात आणि त्या शिष्याला ते आपल्यासारखे करतात. म्हणजेच शिष्य हा गुरु होऊन जातो आणि गुरु शिष्य परंपरा ही चालू राहते आणि मग असा झालेला गुरु पुढे ती परंपरा चालवतो. असे आज ताग आहेत, युगेयुगे चालत आले आहे आणि सातत्याने पुढे पण चालत राहणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही साधनेमध्ये या, सेवेमध्ये या आणि प्रत्येकामध्ये तोच परमेश्वर बघा जो तुम्ही गुरूंमध्ये बघतात आणि गुरु सर्वांमध्ये बघतात. साधना, सेवा असा संगम जर चालू ठेवला तर जीवन सहज आणि सहज होईल, सोपं होईल आणि सहजतेने, इतक्या सहजतेने होईल की त्या जीवनाचा जो सुगंध आहे तो दैनंदिन प्रत्येक क्षणाला अनुभवला येईल आणि मग तो असा जो सुगंध आहे तो तुमच्यापासून इतरांपर्यंत आपोआपच पसरेल. इतरांपर्यंत तो पसरला म्हणजे ते पण या साधनेमध्ये येतील आणि ते आले म्हणजे तो सुगंध तो परत पुढे पसरवतील आणि असा सुगंध पसरत राहिला आणि सगळेच जर शहाणे होऊन गेले तर सत्ययुगाची जी स्थापना व्हायची आता कलियुगानंतर ती काय अवघड आहे का सांगा तुम्ही मला. सगळेच जर शहाणे होऊन गेले तर ते काय अवघड आहे का? अजिबात अवघड नाही. जसं एक घरातली गृहिणी असते, ती एकाला सांगते, अरे बाबांनो जेवण झालं, ते ताट तुम्ही विसरून ठेवा. एकाला सांगते, मग दुसरा बघतो, मग तिसरा बघतो, हळूहळू सगळ्यांना सवय लागते, मग तिचं काम सोपं होऊन जातं. काही दिवसांनी ताटही धुवून ठेवायला नाही म्हणत नाही सध्या करोना काळामध्ये. आता मोलकरण येत नाही तर धुवूनच टाकावं बा पावडर वगैरे लावून. तसं हे सत्ययुग जे स्थापन करायचंय, छोटं उदाहरण सांगितलं मी तुम्हाला दैनंदिन. तर आपल्याला मिळाला ज्ञानाचा ठेवा आपण पुढे देत राहिलो, ते आपोआपच तो प्रचार आणि प्रसार होऊन जातो. आलं का लक्षात? तर साधना आणि सेवा याच्यामध्ये तुम्ही या, आपोआपच जीवन चांगलं होऊन जाईल. आता पुढच्या श्लोकामध्ये म्हणजे श्लोक 35 अध्याय 4 ज्ञान संन्यासी योग, त्याच्यामध्ये भगवंत काय सांगतात अर्जुनाला ते म्हणतात, अर्जुना हे ज्ञान प्राप्त झाल्यावरती तुला मोह होणार नाही. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुला कुठलाही मोह होणार नाही. आत्मस्वरूप
जो मी माझ्या ठिकाणी सर्व भूत मात्र आहे असे या माझ्या ठिकाणी अभेदाने पाशी. म्हणजे काय, हे जे आत्मस्वरूप आहे, हा, जो मी माझ्या ठिकाणी सर्व भूत मात्र आहे, हे मी कसं आहे, हे आत्मस्वरूप माझ्या ठिकाणी सारे भूत मात्र आहे, हं? असे या माझ्या ठिकाणी अभेदाने पाशी, भेद राहणार नाही. तुला माझ्यामध्ये सगळं काही दिसेल, मीच सगळ्यांमध्ये दिसेल आणि सगळे माझ्यामध्ये दिसतील. म्हणजेच द्वैत निघून जाईल. हा वेगळा तो वेगळा राहणार नाही. जात भेद पंथ भेद राहणार नाही. स्त्री पुरुष हा भेद राहणार नाही. प्राणी मात्रातला भेद राहणार नाही. सगळे तुला एकच दिसतील. अद्वैत त्याची तुला अनुभूती येईल, असं ते म्हणतात. किंवा आत्मज्ञान प्राप्त होईल. आणि आत्मज्ञान प्राप्त होण्याकरता काय करायचं ते आपण पाहिलंच आहे मागच्या श्लोकांमध्ये. आता याचा माऊली कसा अर्थ सांगतात ते बघूया. माऊली म्हणतात, आणि ज्याच्या उपदेशरूपी प्रकाशाने मन निर्भय होईल, असा जो उपदेशरूपी प्रकाश जो गुरुने दिलाय त्याच्याने मन कसं होईल, निर्भय होऊन जाईल. आणि आपण सत्संग करायला लागलो ना, आपलं मन खरोखर निर्भय होऊन जात. तुम्हाला सांग, अहो ज्ञानेश्वरी वाचायची, ती आत्मसात करायची, तुम्हाला सांगायची, याच्याने मला देखील खूप प्राप्ती होऊन जाते, तुम्हाला पण होत असेल. आणि मग ते ऐकायला आपण सोमवारची आणि सांगायला पण आपण सोमवारची उत्कटतेने वाट बघायला लागतो. मी तुम्हाला सांगतो, मन निर्भय होते. अंतःकरण ब्रह्माप्रमाणे शंकारहित, अंतःकरण कसं होतं, ब्रह्माप्रमाणे शंकारहित होते. हं? अशी स्थिती प्राप्त झाल्यानंतर अर्जुना, तू स्वतः सहित या समस्त प्राणी मात्राला माझ्या स्वरूपातच अखंड पाहशील. म्हणजे अशी स्थिती प्राप्त झाल्यानंतर अर्जुना, साऱ्या प्राणी मात्रामध्ये तू भगवंत पाहशील. हे तू लक्षात घे. हं? माझ्या स्वरूपातच अखंड पाहशील, म्हणजे प्रत्येकामध्ये तू भगवंत पाहशील. अरे पार्था, ज्यावेळी गुरुकृपा होईल त्यावेळी असे ज्ञान ऐदवत प्रकाशाने उदयास येईल. अशी गुरुकृपा झाली, ते ज्ञान ऐदवत प्रकाशाने तुला प्राप्त होईल, ते उदयास येईल, ते आपोआपच आतून. आणि प्रत्यक्षामध्ये ज्ञान उदयास येतं बरं का, प्रत्यक्ष तो अनुभव येतो आपल्याला. आणि अज्ञानरूपी अंधकार नष्ट होतो. सूर्य उगवला की रात्र राहत नाही, तसं हे ज्ञान प्राप्त झालं. ज्ञान प्राप्त होणं म्हणजे परमेश्वराची प्राप्ती. तर दैनंदिन जीवनात आपण ज्ञान कशाला म्हणतो, माहितीला आपण ज्ञान. इथे ज्ञान कशाला म्हटलंय, याला आपण ज्ञान कशाला म्हटलंय, की आत्मज्ञान. हे आत्मज्ञान प्राप्त झालं की अज्ञानरूपी अंधकार नष्ट होईल. हा वेगळा, तो वेगळा, हा त्या जातीचा, हा या जातीचा, ही वस्तू वेगळी, ती वस्तू वेगळी, हे सारं नष्ट होऊन जाईल, भेद नष्ट होऊन जाईल. एकच सगळीकडे परमात्मा, सगळीकडे परमेश्वर, ही अनुभूती येईल, असं ते सांगतात. पण सर्व पाप्यांपेक्षा अधिक पापी असशील तर ज्ञानरूपी नौकेने उद्धारून जाशील, तरून जाशील. म्हणजे एखादा जर पाप्यांपेक्षा पापी असेल, एखादा माणूस खूप पाप कर्म केले असतील आणि त्याला जर ज्ञानरूपी नौका प्राप्त झाली, त्याच्याने तो तरुण जाईल, इकडचा इकडून त्या पहिलं तीराला जाईल. म्हणजे जर ज्ञान प्राप्त केलं एखाद्याने तर त्याला काही अवघड नाही, त्याची सगळी पापं धुतली जातात. आणि होतं बरं का. म्हणून एखाद्या अति खुनी दरोडेखोर पापी माणसाचा पण चांगला ज्ञानरूपी सिद्ध पुरुष होऊ शकतो आणि सिद्धाचा पण खाली होऊ शकतो. का तर तुम्ही सतत त्या मार्गात आहे. मग तुम्ही असं समजू नका की अरे मी उशीर झालो. काही साधक म्हणतात, अहो मी तर वयाच्या 17व्या वर्षी आलो या मार्गात. एखादा म्हणतो मी 40व्या वर्षी आलो, एखादा म्हणतो मी 21व्या वर्षाला. फार उशीर झाला. उशीर काही नाही, आता आला ना, आता साधना. आलं का लक्षात? घरात जसा मुलगा असतो, आई त्याला सतत सांगत असते, अरे तू शाळेतून आला की थोडं काहीतरी खा, मग खेळायला जा बाबा. पण खेळावर बंधन ठेवून मग अभ्यासाला लाग, मग तुझं प्रगती होईल, असं होईल, तसं होईल. आणि नवऱ्यालाही सांगतो, सगळे पैसे उडवू नका, काही सेव्हिंग करा. दोघं म्हणता हे नाही जमत. नंतर जसं त्यांना समज येते, मग ते म्हणते काही हरकत नाही, आता समज आली नाही, एवढे वर्ष वाया घालवले, ठीक आहे. आता आले ना, याच्या पुढे करा. आता कुठे वेळ येईल. असं आता तुम्ही साधनेला काही वेळ गेलेली नाही. आता आला, आता याच्या पुढे नियमितपणे करा, तरी हरकत नाही. हं? तरी या परमज्ञानाच्या शक्तीशी तुलना केली असता ते सर्व थोडे आहे. इतके विलक्षण बळ ज्ञानाच्या ठिकाणी. मी आता सुरुवात कर, ज्ञानाची प्राप्तीला तू लागून झाले. ज्ञानामध्ये असं काही आहे यांच्या पुढे काही प्राप्त करण्यासारखे राहत. त्यामुळे सगळं काही धुतलं जाते, सारी पाप धुतले जातात. इतकं बळ याच्यामध्ये. असे पहा की विश्वाच्या अस्तित्वाचा जो मोठा भ्रम आहे, त्या निराकार ब्रह्माचा विवर्त आहे, तो भ्रम देखील ज्ञानाच्या प्रकाशाला पुरेसा पडतो. सगळे भ्रम दूर निघून जातात.
ज्ञानाने विश्वभ्रम निघून जातो, विश्वाचा काही भ्रम असेल तो निघून जातो. त्या ज्ञानाला मनाचे दोष घालविणे काही महत्वाचे आहे. असं जे ज्ञान आहे त्याला मनाचे मध्ये जे दोष ते घालवणे काय आवश्यकता आहे, तर लगेचच निघून जातात. ज्ञानाने दोष जातील का नाही असे बोलणे अनुचित आहे. ज्ञान मिळाल्यावर मनाचे दोष जातील की नाही असं बोलणं अनुचित आहे. हा प्रश्न योग्य नाही, हा अनुचित प्रश्न आहे. ज्ञान प्राप्ती झाल्यावर सारे दोष निघून जातात. कारण जगात ज्ञानासारखे समर्थ कोणी, या जगामध्ये ज्ञानासारखं समर्थ कोणी नाही हे तुम्ही लक्षात घ्या असं ते सांग. त्यामुळे आपण ज्ञानप्राप्ती करता प्रयत्न करायला पाहिजे असं भगवंत सांगतात. अलग लक्षात तुम्हाला. अशा रीतीने आपण अध्याय 4 मध्ये एकूण 36 श्लोक आता पाहिलेले. तर मी तुम्हा सर्वांना असं सांगतो की तुम्ही नियमितपणे साधना करा आणि साधनेला वेळ द्या. आणि जसं साधना घेईल तसं शरीरामध्ये जे जे काही बंधनं निर्माण करतात, एक एक बंध खोलायला लागते आणि एक एक गुण प्राप्त व्हायला लागले आणि लवकरच तुम्हाला आत्मसुखाच्या जी अनुभूती आहे ती यायला लागली आणि असे एक एक बंधन खुलत जाऊन एक दिवस असा येईल की सारे बंधन मोकळे होतील आणि आत्मज्ञान मग फार लांब नाही, सहजतेने प्राप्त होते. आणि साधना करत असताना काही शंका आल्या तर आपल्या गुरूंना फोन करावा, शंकांचं निरसन करून घ्या. आणि हुशार साधक तो असतो की जो गुरूंच्या समवेतच ध्यानाला बसतो. बहुतेक साधकांना मी सांगतो, अरे बाबांनो, बाहेरगावचे जे त्यांच्या करता आणि जे शहरात आहे त्यांच्या करता, अरे आधीमधून तरी तुम्ही समोरासमोर ध्यानाला बसा, ते तर अजून उत्कृष्ट. पण धबधब्याचं चित्र पाहून जो आनंद मिळतो किंवा टीव्ही मध्ये एखादा धबधबा पाहून जो आनंद मिळतो आणि प्रत्यक्ष त्या धबधब्याच्या ठिकाणी जाऊन जो आनंद मिळेल त्याच्यामध्ये फरक आहे की नाही. अलग आहे. तसं गुरूंच्या समवेत जर साधना करायला मिळाली तर त्याच्यासारखं चांगलं काहीच नाही. तर एखाद्या वेळेस बाहेरगावच्या साधकांनी किंवा नाशकातल्या साधकांनी जे आपलं मंगळवारची जी साधनेचा वर्ग असतो तो साधने वर्गाला वेळेवर येऊन अनुभूतीचा लाभ घ्यावा असं मी तुम्हाला असं सांगून हा जो ज्ञानाचा यज्ञ आहे, हा जो गीतारूपी यज्ञ आहे, त्याला आज मी विराम देतो. आणि पुढच्या सोमवारी आपण पुढचे राहिलेले जे श्लोक आहे अध्याय 4 मध्ये ते बघूया. तुम्ही आलात तुमच्या मधल्या कृष्णाला वंदन करून अर्जुनाने आपल्यामध्ये असलेल्या अर्जुनाने जे कृष्णाला प्रश्न विचार त्याची जी उत्तर आपल्याला भगवान कृष्णाने दिली त्यांचे आभार मानून आजचा ज्ञानयोग संपला असे मी तुम्हाला सांगतो. जय श्री गुरुदेव भगवान संपूर्ण. जय श्री राम. जय श्री राम.